बर्नस्टीन नावाचा एक ब्रोकरेज कंपनी आहे, त्यांनी पण काही दिवसापूर्वी एक रिपोर्ट काढला होता आणि त्यांनी एक वॉर्निंग दिली होती. त्यांची वॉर्निंग अशी होती की भारत जे आहे, अशी भीती व्यक्त केली त्यांनी की एआयचा फक्त युजर बनून राहून जाणार आहे. म्हणजे क्रिएटर नसणार आहे, इनोव्हेटर नसणार आहे. आपण फक्त वापर करू, जसं आपण इतर गोष्टींचा वापर करतो. आपण बनवत नाही. Google आपण बनवलं नाही, Amazon आपण बनवलेलं नाही, अमेरिकेने बनवलं. आपण फक्त वापर करतोय. तर ही भीती व्यक्त करण्यात आली होती की आपण एआयमध्ये सुद्धा युजर बनून राहू. तर वस्तुस्थिती काय आहे? नेमकं आपण मागे आहोत का एआयमध्ये? तर पहिले एआयला समजण्यासाठी हे समजून घ्या की एआयमध्ये जवळपास 5 थरं आहे, 5 लेयर्स आहे आणि त्या 5 लेयरमध्ये आपण कुठे आहोत हे जरा बघून घेऊया. पहिली लेयर आहे पॉवर किंवा वीज. दुसरी जी लेयर आहे ती कम्प्यूट किंवा चिप्स किंवा सेमीकंडक्टर. तिसरी आहे डेटा, म्हणजे जो आपल्या देशात भरपूर आहे. चौथी आहे एआय मॉडेल, जसं ChatGPT, जेमिनी, क्लॉड, ग्रुप. ह्याच्यात अजून आपण कुठेच नाही, आपण सुरुवातीलाच आहोत आता. आणि सगळ्यात शेवटी आहे यूज केसेस. तर यूज केस म्हणजे त्याचा वापर करून आपण वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. फोन कस्टमर केअरचं काम करू शकतो एआयचा वापर करून. आपण कॉन्टेंट क्रिएट करू शकतो, वेगवेगळे यूज केसेस. तर मुळात जर मी पहिल्या थरावर गेलो म्हणजे वीज किंवा एनर्जी. आपल्या देशामध्ये आता विजेचं उत्पादन बऱ्यापैकी आहे, मात्र अजूनही जे डेटा सेंटर चालतात तिथे एकदम कंटिन्युअसली पॉवर सप्लाय पाहिजे, अनइंटरप्टेड. तर इथे या क्षेत्रामध्ये काम होत आहे, पण अजूनही असं काही फुल प्रूफ काम झालेलं नाही आहे. तर ही तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे हार्डवेअर म्हणा, कम्प्यूट म्हणा. आपण सेमीकंडक्टर बनवायला सुरुवात केली आहे, मात्र आत्ता ज्या चिप्स किंवा सेमीकंडक्टर जे वापरण्यात येत आहे एआयच्या रिसर्चमध्ये, त्याच्या मॉडेलच्या ट्रेनिंगमध्ये, त्याच्यामध्ये आपण खूप मागे आहोत. अजूनही आपल्याला एनव्हिडिया सारखी कंपनीचे जे जीपीयू ते अमेरिकेहून मागवूनच वापर करावा लागतो. कारण जेव्हा एआय ला आपण प्रश्न विचारतो किंवा त्या मॉडेलला ट्रेन करतो, तर हे जीपीयूच कामास येतात. हे ते एका प्रकारे त्याला म्हणतात आपण एआयचं ब्रेन आहे. तर याच्यामध्ये सध्या आपण कुठे नाही आहोत. शिकूया एआयची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.